स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया। आणि गोष्टीचे नाव आहे मुंगी आणि कबुतराची कथा। एकदा कडक उन्हाळ्यामध्ये एका मुंगीला खूप तहान लागली। पाण्याच्या शोधात ती नदी काठावर पोहोचली। नदीत पाणी पिण्यासाठी ती एका एवल्याशा खडकावर चढली आणि तिथेच घसरली आणि घसरत घसरत नदीत पडली। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती नदीत वाहू लागली। जवळच एका झाडावर एक कबूतर बसले होते। त्याला मुंगी नदीत पडताना दिसली। कबुतराने पटकन झाडाचे एक पान उपटून नदीत मुंगीजवळ फेकले आणि मुंगी त्यावर चढली। काही वेळाने मुंगी किनाऱ्यावर आली। पानावरून खाली उतरून कोरड्या जमिनीवर आली। तिने झाडाकडे पाहिले आणि कबुतराचे आभार मानले। त्याच दिवशी संध्याकाळी एक शिकारी कबूतर पकडण्यासाठी जाळे घेऊन आला। कबूतर झाडावर विसावलेले होते। शिकारीच्या आगमनाची त्याला कल्पनाही नव्हती। मुंगीने शिकाऱ्याला पाहिले आणि पटकन जवळ जाऊन त्याच्या पायावर चावा घेतला। मुंगी चावल्यामुळे शिकारी ओरडला आणि कबूतर जागे झाले आणि उडून गेले। नैतिक शिकवण, तुम्ही चांगले केले तर तुमचेही चांगले होईल। माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।